लग्नाच्या गडबडीमध्ये माझा मोबाईलच हरवला होता। हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर? एकदम मजेतच असाल तर तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलंच होतं की माझ्या मावस भावाचं लग्न होतं, त्या कारणास्तव मी रात्री शॉपिंग करायला गेली होती। शॉपिंग झाल्यानंतर तेवढ्याच रात्री मी माहेरी निघाली, कारण ते लग्न होतं माहेरीच आणि नवरदेव होता दुसऱ्या गावी। मी हळदीसाठी तिकडे गेली नाही, म्हटलं चला आपल्या माहेरीत जाऊया। आणि इथे असं झालं माहितीये का, जेव्हा मी मेकअप करत होती त्यावेळेस खूप सारे पाहुणे माझे इथे आले होते। त्यासोबतच त्या गडबडीमध्ये मी फोन कुठे ठेवला हे माझ्या लक्षातच नाही। मिरवणूक आली आणि मी डान्स करायला जाणार होती, तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की अरे माझा मोबाईल दिसत नाहीये, कुठे गेला। शोधाशोध सुरू झाली इकडे तिकडे, माझा फोन दिसत नव्हता। त्यामुळे माझं रडणं पडणं तिथे सुरू झालं, कारण एवढा महागडा फोन, त्यासोबतच सर्व काही माझं त्या फोनमध्येच आहे। ईमेल ID, त्यासोबतच माझे इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकचं जे काही सर्व आहे ते माझ्या फोनमध्येच आहे। म्हटलं झालं आता माझं काही खरं नाही, कारण फोन नाही तर मी नाही। भावाच्या लग्नात नाचायची हौस राहूनच गेली, शोधाशोध केली, त्यानंतर माझा फोन कुठे सापडला, माझा जीवात जीव आला। ते डान्स झाला नाही ते चाललं, पण माझा मोबाईल मला मिळाला, त्यात मी खूप समाधानी होते। त्याही पेक्षा मोठी गंमत झालेली मी तुम्हाला सांगते, कारण की खूप दिवस झाले मी मेकअप केला नव्हता आणि माझे जे प्रोडक्ट होते ते देखील मी यूज केलेले नव्हते। चला म्हटलं आपण ट्राय करूया। मी जेव्हा हा मेकअप केला ना, जो तुम्ही आता बघितला असेल, तो मेकअप करत असताना मला 3 वेळ फेस वॉश करावं लागलं, कारण की मी 3 वेगवेगळा मेकअप करून बघितला होता। ते 3ही मेकअप अजिबातच सूट झाले नव्हते। कुठे हायलायटर लावलं तर केकी दिसत होतं, त्यानंतर मी लावलं होतं डोळ्याला कन्सिलर, ते लावल्यानंतरही चेहरा अजिबात दिसत होता। त्यामुळे मला 3 वेळ फेस वॉश करून घ्यावं लागलं। चौथ्यांदा मेकअप केला, त्यानंतर असा लुक आलाय। नवरदेव कधीचाच मंडपात येऊन बसलेला, फक्त राहिली होती नवरीची एंट्री। तर इथे ना नवरी आणि नवरदेवाची सोबत एंट्री होणार होती। 5 मिनिटानंतर नवरी देखील आली। सर्व मंडळी आता वाट बघत होते, ते फक्त म्हणजे पेटपूजेची, कारण की आता 3:30 वाजून गेले होते। कधी एकदाचं लग्न होते आणि कधी आम्ही जेवण करतो, हे सर्वजण वाट बघत होते। क्या बात है। कळकटामध्ये स्वागत होत आहे। इथं आल्यावर लहान लहान पोरं आहेत, ते भुका लागल्या हो भाऊ, ह्या टप्प जरासं काही केळीचं भांडण हे बा। चला टाळ्या वाजवा, वधूवरांचं स्वागत करा। आम्ही मंडपात सर्वात शेवटी आलो, त्यामुळे सर्वात शेवटी मागे बसलेलो होतो। येत होतो ना तेव्हा बिट्टूला दिसला गोला, बर्फाचा गोला, आणि त्यासाठी ती करत होती हट्ट। तो हट्ट तिचा मी काही पूर्ण केला नाही, कारण की मंडपात बसलेलो आणि तिने तिचा तो गोला खाल्ला असता तर तिचे कपडे आणि सोबत माझे कपडे देखील खराब झाले असते। स्वागत समारंभ झाल्यानंतर शेवटी लग्न लागलं। लग्न लागता बरोबर बस तिथेच आम्ही जेवायला बसलो, कारण की पेट पूजा फिर काम दूजा, कारण की जोपर्यंत माझ्या पोटात काही पडत नाही तोपर्यंत माझं काही डोकं चालत नाही। आमच्या विदर्भामध्ये जेवणाला असते वांग्याची भाजी, शेव, बुंदी, वरण भात। आपली पेट पूजा होईपर्यंत म्हटलं बाकीच्यांना फोटो काढू द्या, वाटल्यास आपण नंतर जाऊ। तर इथे नवरी नवरदेवांसोबत मस्त छोटीशी क्लिप घेतली, आपल्या भाऊला कॉंग्रॅच्युलेशन केलं, त्यासोबतच वहिनी साहेब तर माझी नात्याने भाचीच आहे। फोटो काढून मंडपाच्या बाहेर आली तर माझ्या गावातले नातेवाईक, त्यासोबतच शेजारी पाजारी फ्रेंड्स मला भेटले, म्हणाले तुझ्यासोबत मला फोटो काढायचा आहे। असं म्हटल्यानंतर मी खूप हसली, मग त्यांच्यासोबत फोटो वगैरे पण काढले। हे माझी शाळा श्री शिवाजी विद्यालय तासा, जिथे मी खूप वर्षानंतर आली आहे। घरी आल्यानंतर माझा मामे भाऊ, त्यासोबतच मावशी, आजी, माझा भाचा, बिट्टू, बाबा या सर्वांसोबत आम्ही फोटो काढले। खूप छान वाटलं। हा आहे माझ्या भावाचा मुलगा संघर्ष। माझी आई आणि मावशी दोघी अशा भांडतात, नाही तर असं प्रेम उतू येते तुम्हाला काय सांगू। भाषासोबत खूप गंभीर विषयावर यांच्या चर्चा चालू होत्या, तर इकडे बिट्टू संघर्षासोबत मस्त खेळत होती। इथेच आपला ब्लॉग संपला। आवडला असेल तर लाईक नक्की करा।